आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॉटन साडीज बरोबर ना नेमक्या कोणत्या ॲक्सेसरीज तुम्ही पेअर केल्या पाहिजे. सो चला जाणून घेऊया. बरं, साडी हा प्रकार महिलांचा तसा ना आवडताच विषय आहे. कार्यक्रमांना वेगवेगळ्या साड्या परिधान करून जाण्यासाठी प्रत्येक महिलेकडे ना वेगवेगळ्या साड्या असतात. कॅज्युअल पासून ते अगदी एथनिक पर्यंत कोणतीही साडी तुम्हाला एखाद्या महिलेच्या वॉर्डरोब मध्ये नक्कीच मिळेल. बरं, साडी नेसायला काही महत्वाचा दिवस असलाच हवा असं नाहीये. तसं तर साडीमध्ये अनेक पॅटर्न्स आणि स्टाईल्स दिसून येतात, पण तुम्हाला तुमच्या साडीचा लुक पूर्ण बदलायचा असेल तर नेमकी त्यासोबत कोणती ॲक्सेसरीज किंवा कशी स्टायलिंग करायची हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, ते सुद्धा कॉटन साडीजसाठी. बरं, पहिली स्टायलिंग टिप आहे चोकर घाला. तसं तर कॉटन साडीज या आपण कॅज्युअली सुद्धा नेसू शकतो, पण जर तुम्ही कोणत्या पार्टीला किंवा गेट टुगेदर टाइप फंक्शन्सला जाणार असाल तर नक्की त्याच्यावर ना एक्सेसरीजनी पेअरिंग करा. जो कोणताही तुमच्या कॉटन साडीचा रंग असेल ना त्याप्रमाणेच तुम्ही त्यावर चोकर सुद्धा घालू शकता. यामुळे काय होईल की तुमच्या साडीचा लुक हा अगदी वेगळा वाटेल आणि अजून अट्रॅक्टिव्ह दिसून येईल. जर तुमची बोहो स्टाईल साडी असेल ना तर त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी मध्ये चोकर सुद्धा खूप छान दिसतील. बरं, दुसरी स्टायलिंग टिप आहे स्टेटमेंट इयरिंग्सचा वापर करा. तुम्हाला कॉटन साडीवर अगदी कमीत कमी दागिने घालायचे असतील आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि अगदी उठून दिसायचं असेल ना तर नक्कीच स्टेटमेंट इयरिंग्सचा आधार घ्या. तसंच तुमच्या ब्लाउजचे डिझाईन नक्की काय आहे याचा नीट विचार करा आणि त्यानुसार तुम्ही कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग कानातले घेऊ शकता आणि तेच तुमच्या साडीसाठी अगदी स्टेटमेंट इयरिंग्स असे ठरतील. तिसरी फॅशन टिप आहे साडीची करा स्टायलिंग. कॉटनच्या साड्या या ऑफिस लुकसाठी अप्रतिम मानल्या जातात, पण जर तुम्ही तुमच्या वर्क प्लेसवर कॉटनची साडी नेसून जात असाल ना तर काही गोष्टी ना नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जी तुमची ज्वेलरी आहे ती अगदी मिनिमल ठेवायची आहे, म्हणजे जास्ती हेवी सुद्धा नाही किंवा जास्त डल सुद्धा नाही. जर तुम्ही हेवी इयरिंग्स घालत असाल तर त्यावर नेकलेस अजिबात घालू नका, किंवा मग तुमचा नेकलेस थोडा हेवी असेल तर इयरिंग्स अगदी छोटे ठेवा. बरं, या साडी नेसायचे पण ना वेगवेगळे प्रकार येतात, त्यामधून सुद्धा तुम्ही एक स्टाईल निवडून रोज वेगवेगळ्या प्रकारची साडी सुद्धा नेसून जाऊ शकता. चौथी स्टायलिंग टिप आहे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घाला. कॉटन साडी बरोबरच ऑक्सिडाइजचे दागिने हे कॉम्बिनेशन ना खूपच छान दिसतं. विशेष म्हणजे जर तुमची साडी पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असेल तर ते ऑक्सिडाइजचे दागिने अजून उठून दिसतात. पाचवी आणि लास्ट स्टायलिंग टिप आहे बेल्टचा वापर करा. काही महिलांना ॲक्सेसरीज म्हणजे केवळ कानातले आणि दागिने असंच वाटतं, पण कॉटनच्या साडीवर तुम्ही बेल्टची फॅशन करून सुद्धा खूपच सुंदर दिसू शकता. बरं, बेल्ट घातल्याने ना तुमच्या साडीला एक खूप वेगळा लुक येतो. बरं, हा बेल्ट जो असतो ना तो कंबर पट्ट्यापेक्षा थोडा जास्त जाड आणि उठून दिसणारा असतो, म्हणजे तुम्ही एकदा की तो बेल्ट घातला की अगदी क्लिअरली असं दिसून येतं की तुम्ही बेल्ट घातलाय म्हणून, आणि तोच बेल्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळे तुम्ही बारीक तर दिसतातच, त्याबरोबरच ना अगदी स्टायलिश सुद्धा वाटता. बरं, आजची स्टायलिंग टिप्स तुम्हाला कशी वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून कोणकोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओज बनवले पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.